दिव्या उरकाट महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत उत्कृष्ट नोकरी मिळवून देणारे उत्कृष्ट करिअर या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सीए पंकज मानधने सर कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। धन्यवाद। चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। सीए पंकज मानधने सर हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून मागील 20 वर्ष ते या व्यवसायात कार्यरत आहेत। तसंच विविध कर विषयक क्षेत्रातील ते विशेष तज्ञ असून विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन करण्याची त्यांना विशेष आवड आहे। या विषयांवर विविध वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करत असतात आणि आज ते आपल्याला याच विषयी मार्गदर्शन करणार आहे। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। सर पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे। उत्कृष्ट नोकरी मिळवून देणारे उत्कृष्ट करिअर हा आजचा विषय आहे आपला आणि यावर बोलायचं आहे, मात्र त्याआधी उत्कृष्ट नोकरी कशाला म्हणायचं, काय व्याख्या आहे उत्कृष्ट नोकरीची ते आधी जाणून घ्यायचं। दिव्या, आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला। अगदी बेसिक प्रश्न आहे पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की चांगली नोकरी मिळावी हे प्रत्येकाचं स्वप्न तर असतंच, पण ते चांगली नोकरी किंवा उत्कृष्ट नोकरी कशाला म्हणावं हे बऱ्याच जणाला माहीत नसल्यामुळे नेमकी तिथेच गल्लत होते। आपल्याकडे शिक्षण तज्ञांनी चांगली किंवा उत्कृष्ट नोकरी कशाला म्हणायचं किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळाली तर ती उत्कृष्ट नोकरी असेल असं करण्यासाठी एक फॉर्म्युला डिफाईन केलेला आहे आणि त्या फॉर्म्युलाचं नाव आहे SGR फॉर्म्युला। हा SGR फॉर्म्युला जे करिअर क्रॅक करतं ना त्या करिअरला एक उत्कृष्ट नोकरी मिळवून देणारं करिअर म्हणू शकतो आपण। SGR मधलं S स्टँड्स फॉर सिक्युरिटी। आपल्याकडे कोरोनामध्ये लाखो लोकांचे जॉब गेले। 2008 किंवा 2014च्या मंदीच्या काळामध्ये पण खूप लोकांचे जॉब गेले। एक चांगला जॉब चालू असताना अचानक नोकरीवरनं जर काढून टाकलं किंवा दुसरी नोकरी चांगली नाही मिळाली तर संपूर्ण कुटुंबावरनं एक आर्थिक संकट कोसळतं आणि त्याच्यामुळे आपण अशा क्षेत्रामध्ये करिअर निवडलं पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या नोकरीची सिक्युरिटी असली पाहिजे। तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो। आज गावामध्ये पासून शहरामध्ये हजारो लाखो डिलिव्हरी बॉईज ह्या ई-कॉमर्सच्या कंपन्यांमुळे आपण बघतो आपण। आता सरकारने नवीन कायद्याप्रमाणे ही डिलिव्हरीज ड्रोननं डिलिव्हर करण्याची परवानगी दिलेली आहे आणि नुकतीच त्याची चाचणी पण यशस्वी झाली आहे। आता विचार करा, 5 ते 6 वर्षात ह्या सगळ्या वस्तू जर ड्रोनने डिलिव्हर झाल्या तर ह्या डिलिव्हरी बॉईज जे असतात त्यांच्या नोकरीची सिक्युरिटी काय? व्हॉट इज सिक्युरिटी फॉर देअर जॉब? सो SGR मधलं S स्टँड्स फॉर सिक्युरिटी, G स्टँड्स फॉर ग्रोथ। आपण कोणती नोकरी घेतो ना त्याच्यात एक चांगली ग्रोथ असणं खूप जास्त गरजेचं आहे। वाढती महागाई किंवा वाढत्या आर्थिक गरजा ह्या भागवण्यासाठी आपल्या नोकरीमध्ये एक खूप चांगल्या प्रकारची ग्रोथ असणं खूप जास्त गरजेचं आहे। आणि शेवटचं R स्टँड्स फॉर रिस्पेक्ट। प्रत्येक काम चांगलंच असतं पण अशा आपल्या कामामुळे ज्याच्यामुळे आपल्याला किंवा आपल्या परिवाराला एक रिस्पेक्ट मिळेल असं जर काम मिळालं तर त्याच्यात आपण अजून हिरिरीनं काम करू शकतो आणि त्याच्यामुळे आज आपण अशाच एका क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याच्यामध्ये सिक्युरिटी, ग्रोथ आणि रिस्पेक्टेड ह्या तिन्ही गोष्टी मिळणार आहेत। अगदी सर, अगदी बरोबर तुम्ही सांगितलं की नोकरी म्हणजे काय आहे, उत्कृष्ट नोकरी म्हणजे काय, पण आता ही उत्कृष्ट नोकरी मिळवून देणारे जे उत्कृष्ट करिअर आहे ते नेमके काय आहेत, कारण प्रेक्षक त्याचीच वाट बघतायत। करेक्ट। उत्कृष्ट नोकरी मिळवून देणारा उत्कृष्ट करिअर हा आपला विषय आहे आणि ह्या उत्कृष्ट करिअरचं नाव आहे टॅक्सेशन, अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्रातील प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट म्हणजे PBAचं करिअर। अगदी सर, PBA तुम्ही सांगितलं, पण PBA म्हणजे नक्की काय आहे तर हे PBA बद्दल विस्तृत जाणून घ्यायला आम्हाला आवडेल। करेक्ट। PBA प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट हे चार्टर्ड अकाउंटंट ह्याच्याच धर्तीवरचं करिअर आहे। ह्याच्याविषयी थोडंसं मी विस्तृतरित्या सांगतो। आज प्रत्येक बिझनेससाठी 4 महत्त्वाच्या गोष्टी लागतात: बिझनेस अकाउंट्स, फायनान्स मॅनेजमेंट, टॅक्सेशन आणि बिझनेस लॉज। बिझनेस अकाउंट्स म्हणजे बुक किपिंग किंवा अकाउंटिंग आणि ह्याचा अर्थ टॅली किंवा तत्सम सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंग एंट्री करणे नव्हे तर विविध कायदे म्हणजे इन्कम टॅक्स, GST, ROC हे जाणून घेऊन त्या प्रकारे अकाउंटिंग एंट्रीज करून बॅलन्स शीट फायनलाइज करणे म्हणजे एक चांगल्या प्रकारचं अकाउंटिंग करणे असं होतं। ह्याचं महत्त्व किती आहे, ह्या प्रोफेशनल व्यक्ती ज्या आहेत ह्या ज्या प्रकारचं अकाउंटिंग करू शकतात ह्याचं एक छोटंसं उदाहरण आपल्याला मी देतो। समजा एखाद्या
रेग्युलर अकाउंटंट असेल, ज्याने प्रोफेशनल एज्युकेशन घेतलेलं नसेल, त्याने जर 10 लाख रुपयाचं एखादं परचेस बिल बिझनेसमध्ये अकाउंटिंग करायचं चुकून राहून गेलं, तर त्या 10 लाखाच्या मुळे त्या बिझनेसमनला 10 लाख रुपयाचं उत्पन्न जास्त दाखवून त्याच्यावर 30% इन्कम टॅक्स आणि त्याच्यावर होणाऱ्या जीएसटीच्या 18% नुकसानामुळे 18% जीएसटी, म्हणजे 30% प्लस 18% जीएसटी असा 48%, म्हणजे 10 लाख रुपयावर 4,80,000 रुपयाचा त्याला भुर्दंड बसू शकतो, कारण की तिथे एक प्रोफेशनल व्यक्ती कामाला नाहीये म्हणून. दुसरी महत्वाची बाब आहे टॅक्सेशन. टॅक्सेशन म्हणजे इन्कम टॅक्स, जीएसटी किंवा प्रोफेशन टॅक्स असेल. आणि मी ह्याच्याविषयी खूप डिटेलमध्ये सांगू शकतो की हे किती महत्वाचं प्रत्येक बिझनेससाठी आहे. आज प्रत्येक विविध टॅक्सेसचं काम वेळेमध्ये कंप्लीट करून त्याचं कंप्लायन्स वेळेत करणं हे अतिशय गरजेचं झालं, आणि ते जर नाही झालं तर बिझनेसला प्रचंड आर्थिक नुकसान भोगावं लागू शकतं. मी एक छोटंसं परत एकदा उदाहरण आपल्याला देतो आणि मी सांगायचा प्रयत्न करतो की कामं किती महत्वाची आहेत आणि ज्याच्यामुळे प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटचं करिअर एक उत्कृष्ट करिअर आहे. मागच्या आठवड्यात आमच्या सीएच्या प्रॅक्टिसमध्ये एका क्लायंटची सर्व्हिस टॅक्स 2014-15ची चौकशी पूर्ण झाली. त्यांनी 2014-15चा सर्व्हिस टॅक्सच भरला नव्हता आणि त्याला जेव्हा विचारलं त्याचं कारण, त्यास त्याने सांगितलं की सर, माझ्याकडे एक चांगला व्यक्ती कामाला नव्हता, कोणी प्रोफेशनल व्यक्ती कामाला नव्हता जो मला याच्याविषयी सांगेल, गाईड करेल, आणि मी माझ्या कामाच्या व्यापामुळे ते भरायचं राहून गेलं. आता 2014-15 मध्ये सर्व्हिस टॅक्स न भरल्याचा त्याला भुर्दंड किती बसला माहितीये? एक चांगला प्रोफेशनल व्यक्ती त्याच्याकडे कामाला नसल्याची किती किंमत मोजायला लागली माहितीये? ती टॅक्स अमाऊंट प्लस त्याच्या 24% प्रतिवर्षी असा 8 वर्षाचा इंटरेस्ट आणि पेनॉल्टीज पकडून त्याला 75 लाख रुपयाचा भुर्दंड सोसावा लागला. 2 करोडची त्याची फक्त वार्षिक उलाढाल होती. आणि हे सगळं काम फक्त प्रोफेशनल अकाउंटंट किंवा बिझनेस अकाउंटंट लोकच करू शकतात. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट. आज कॅश फ्लो मॅनेजमेंट किंवा फंड फ्लो मॅनेजमेंट इफेक्टिव्हली आणि चांगल्या प्रकारे राबवणं हे प्रत्येक बिझनेसच्या यशाची गुरुकिल्ली आहे. फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे पैसा कधी, कुठनं आणि कसा येणार आहे आणि त्याचा वापर इफेक्टिव्हली कसा करायचा आहे. परत उदाहरणं द्यायची झाली तर मी जर 7% होम लोन बंद करून 12% कॅश क्रेडिट चालू ठेवली, किंवा बिझनेससाठी गोल्ड लोन किंवा पर्सनल लोन काढत बसलो, किंवा एखाद्या डीलर कडनं 3% कॅश डिस्काउंट घ्यायचं की नाही घ्यायचं, हे डिसिजन सगळे कोण घेणार? आणि ह्याच्यासाठी एक ऑर्डिनरी अकाउंटंट असं उपयोगाचं नाहीये, एक प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटच इथं असण्याचं गरजेचं आहे. आणि शेवटचं म्हणजे प्रत्येक बिझनेसला बिझनेस लॉज, वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस लॉज लागतात. पार्टनरशिप फर्म ऍक्ट, ROC ऍक्ट, LLP ऍक्ट असेल, MSME ऍक्ट असेल, PFESI ऍक्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं ह्या बिझनेसमनला कंप्लायन्स करायला लागतं आणि त्यांच्यासाठी खूप जिकिरीचं काम असतं. आणि ह्या प्रत्येक गोष्टीसाठी सेपरेट व्यक्ती पगाराला ठेवून त्या सगळ्यांशी डोकं लावण्याची त्यांची इच्छा नसते आणि मग ते अशा व्यक्तीच्या शोधात असतात जी ही सगळी कामं एक प्रोफेशनल रित्या इफेक्टिव्हली हाताळू शकेल. आणि मग त्यांचा शोध येऊन थांबतो ह्या प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटवर. आज नजीकच्या सर्वेनुसार फक्त महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 1.5 लाख प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटची गरज आहे. अशा प्रकारे प्रचंड मागणी, मात्र उपलब्धता खूप कमी असल्यामुळं आज विद्यार्थ्यांना ह्या बिझनेसमध्ये, ह्या प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटच्या करिअरमध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि आपला जो SGR फॉर्म्युला आहे, सिक्युरिटी ग्रोथ रिस्पेक्ट, तो पण फॉर्म्युला अतिशय चांगल्या रीते ह्या करिअरमध्ये क्रॅक केला जाऊ शकतो. अगदी सर, तुम्ही आता एवढ्या स्किल्स सांगितल्या ज्या प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटमध्ये असतात, तरीही हा कोर्स खूप कमी खर्चात आणि सर्वात कमी वेळेत होणारा कोर्स म्हणून प्रसिद्ध आहे. यामागचं नेमकं काय कारण आहे, तुम्ही काय सांगा? दिव्या, आपण एकदम बरोबर सांगितलंस. PBAचा हा कोर्स ना सर्वात कमी वेळेत आणि कमी खर्चात होणारा कोर्स ह्याच्याबद्दल प्रसिद्ध आहे. आज आपण कोणतेही करिअर जर म्हटलं ना तर मिनिमम 2 किंवा 5 वर्ष लागतात आणि लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागते. MBA करायचं असेल तर 2 वर्ष त्याच्यात आपल्याला टाकायला लागते आणि लाखो रुपयाची फीस भरायला लागते. PBAचं करिअर हे सर्वात कमी वेळेत होणारं करिअर आहे, कारण की ते फक्त 11 महिन्यामध्ये होतं आणि ते सर्वात कमी खर्चात होणारं करिअर आहे. ह्याचं कारण म्हणजे PBA हे एका नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारलेलं करिअर आहे, ज्याचा संकल्पना आहे की कोर्स विथ जॉब. म्हणजे PBAच्या करिअरमध्ये तुम्हाला 2दा प्लेसमेंट गॅरंटी दिली जाते, जॉब गॅरंटी दिली जाते. कोर्स जॉईन केल्यानंतर 90 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला पहिला जॉब दिला जातो. ह्याच्यातनं आपले 3 फायदे होतात. आपल्या कोर्सचं नॉलेज तर आपल्याला मिळतच राहतं आणि त्याच्याशिवाय कोर्समध्ये, त्या जॉबमधनं तुम्हाला अनुभव मिळतो आणि त्याच्याशिवाय पगार पण मिळतो. आज बरेचसे विद्यार्थी जेव्हा जॉबला जातात त्यांना पहिला प्रश्न विचारला जातो की तुम्हाला पहिला अनुभव आहे का? आणि मला नेहमी वाटतं की जोपर्यंत कोणी पहिला जॉब देणार नाही तोपर्यंत त्यांना अनुभव कसा मिळेल? आणि आज ही पहिला जॉब
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये पीबीएच्या करिअरमुळे आलेला आहे. आणि पूर्ण वर्षभराचा हिशोब जर मांडला तर ह्या पगारामधनं जॉबमधनं मिळणाऱ्या पगारातनच विद्यार्थी पीबीएची पूर्ण फीस भरू शकतात. अशा प्रकारे अतिशय कमी खर्चामध्ये होणारे करिअर आहे. आणि त्याच्यामुळं म्हणजे एमबीएचं जर उदाहरण घ्यायचं तर एमबीए पेक्षा 60% कमी वेळेमध्ये आणि फक्त एमबीएच्या खर्चापेक्षा 10% खर्चामध्ये हे करिअर होत असल्यामुळं हे अतिशय कमी खर्चात आणि कमी वेळेत होणारं करिअर म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. अगदी सर. आणि अजून एक कारण याचं असं आहे की हे विद्यार्थ्यांमध्येच नाही तर पालकांमध्येही खूप लोकप्रिय आहे. याचं कारण काय? विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाही पीबीएचं करिअर अतिशय लोकप्रिय आहे. बरेचसे पालक आम्हाला सांगतात की आम्ही 8वी 9वी पासूनच ठरवलं होतं की आमच्या विद्यार्थ्याला पुढे जाऊन प्रोफेशनल बिझनेस अकाउंटचं करिअर करायचं आहे. आणि ह्याची काही महत्त्वाची कारणं मी सांगतो. SGR फॉर्म्युला तर त्याच्यामध्ये आहेच आहे. त्याच्याशिवाय दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या कोर्समध्ये कोर्स विथ जॉब ह्या संकल्पनेमुळं फक्त 10% थिओरिटिकल आणि 90% प्रॅक्टिकल नॉलेज ऑन जॉब ट्रेनिंगद्वारे दिलं जातं. सो फक्त 11 महिन्यामध्ये क्लासरूम टीचिंग आणि ऑन जॉब ट्रेनिंग मध्ये 2000 पेक्षा जास्त तासाचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि एवढ्या कमी वेळेत एवढ्या 2000 पेक्षा जास्त तासाचं काम शिक्षण देणारं एक अतिशय क्रांतिकारी डेव्हलपमेंट हे आपल्या शिक्षण क्षेत्रात पीबीएच्या कोर्सद्वारे झालेली आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पीबीएच्या कोर्सचा कॉन्टेंट. आज वेगवेगळ्या बिझनेसमन, इंडस्ट्रियलिस्ट आणि कन्सल्टंट्सनी एकत्र बसून फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगला जॉब कसा मिळेल ह्या उद्देशानं ह्या कोर्स कॉन्टेंट डिझाईन केलेला आहे. पीबीएच्या कोर्समध्ये आपल्याला बिझनेस अकाउंट्स आणि कॉम्प्युटराइज्ड अकाउंट सोबतच इन्कम टॅक्स, जीएसटी आणि हे एकदम बेसिक पासनं इन्कम टॅक्स, जीएसटी रिटर्न कसं भरायचं तिथपर्यंत डिटेलमध्ये आपल्याला प्रॅक्टिकली शिकवलं जातं. त्याच्याशिवाय बिझनेस लॉज, वेगवेगळे बिझनेस लॉज, बँकिंग, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड असे वेगवेगळे विषय अगदी प्रॅक्टिकली आपल्याला शिकवलं जातात. तिसरं कारण हे करिअर अतिशय लोकप्रिय असण्याचं म्हणजे यात शिकवणाऱ्या फॅकल्टीज. प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट ज्या ह्या क्षेत्रातील अतिशय एक्सपर्ट मानल्या जातात ह्या फॅकल्टीज इथे येऊन विद्यार्थ्यांना शिकवतात. आणि हे प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट दिवस रात्र त्यांच्या ऑफिसमध्ये हेच काम करत असल्यामुळं ते अतिशय साध्या पद्धतीनं मुलांना हे अपडेटेड गोष्टी शिकवतात आणि त्याच्यावर मुलांना हे सगळं समजणं खूप सोपं जातं. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मिळणारा लाईफ टाईम जॉब सपोर्ट आणि अपडेशन्स. म्हणजे विद्यार्थ्यांना कोर्स दरम्यान 2दा जॉब गॅरंटी तर मिळतेच, त्याच्याशिवाय कोर्स झाल्यानंतर पण 5 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्षानंतर पण विद्यार्थ्यांना कधी जॉबची गरज लागली तर विद्यार्थी इन्स्टिट्यूटकडे परत येऊन ती जॉबची मागणी करतात आणि इन्स्टिट्यूट मार्फत त्यांना परत तो जॉब दिला जातो. आणि लाईफ टाईम अपडेशन्स हे इन्शुरन्स, बँकिंग, इन्कम टॅक्स, जीएसटी हे खूप डायनामिक विषय आहे. त्याच्यात सतत नवीन नवीन बदल होत जातात. मग एकदा कोर्स झाल्यानंतर विद्यार्थ्यांना हे बदल कळणार कसे? आणि त्याच्यासाठी पीबीएच्या कोर्सद्वारे आम्ही वर्षाला जवळपास 100 अपडेटेड ईमेल्स दर 3 महिन्याला यांचे सेमिनार्स अरेंज करून ह्यांना सगळं अपडेशन देत राहतो. आणि हे सगळं एकदम फ्री ऑफ कॉस्ट. एकदा कोर्स झाल्यानंतर तुमच्याकडनं 1 रुपया पण चार्ज केला जात नाही. ह्या आणि अतिशय वेगवेगळ्या कारणामुळे ना पीबीएचा कोर्स ह्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अगदी सर. म्हणजे जॉब गॅरंटी देणारं उत्कृष्ट असं करिअर, तेही कमी वेळात आणि कमी खर्चात. तर तुम्हालाही याबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की सध्या जे संपर्क क्रमांक तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सरांना संपर्क करा. तुम्ही अधिक मार्गदर्शन, अधिक माहिती या संपर्क क्रमांकावर फोन करून तुम्ही घेऊ शकता. आणि ते अजून एक हे कार्यक्रम झाल्याच एक तुम्हाला युट्यूबवर सेशन होणार आहे. तिथेही तुम्हाला अधिक मार्गदर्शन आणि अधिक माहिती या कोर्स संबंधित मिळणार आहे. तर तेही तुम्ही मिस करू नका. मला अजूनही खूप प्रश्न आहे आणि जे नक्कीच तुमच्याही मनात आहे, हे कोर्स कुठे होणार आहे, कसं करता येणार आहे, ते सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र एक छोट्याशा ब्रेक नंतर. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उत्कृष्ट नोकरी मिळवून देणारे उत्कृष्ट करिअर याविषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सीए पंकज मानधने सर. पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. सर, पुढचा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा कोर्स कुठे करता येतो? हे प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटचं जे करिअर आहे इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अँड अकाउंटिंग प्रोफेशनल्स म्हणजे ITAP हे ISO सर्टिफाईड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत केला जातो आणि त्याचे पुणे आणि चिंचवड येथे शाखा आहेत. हा कोर्स 2 प्रकारे करता येऊ शकतो. एक तर पुण्यामध्ये येऊन फिजिकली हा कोर्स करता येतो. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडे हॉस्टेल किंवा मेसची खूप चांगली व्यवस्था आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं दरवर्षी हजारो मुलं मुली पुण्यात येऊन हा कोर्स करतात. आणि पुण्यामधले जे राहणारे किंवा
परिसरातली लोक त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधी आहे. त्याशिवाय काही कारणामुळे जर त्यांना पुण्यात येणं शक्य नसेल, जॉब करणारे लोक किंवा महिला लग्न झाल्यानंतर त्यांना सगळं सोडून 12 महिने पुण्याला येऊन राहणं शक्य नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण पीबीए कोर्स करता येऊ शकतो. तो तेवढ्याच इंटरॅक्टिव्ह पद्धतीने सीए फॅकल्टीजद्वारेच घेतला जातो आणि त्याच्यात तुमची प्रत्येक प्रश्नाची उत्तरं पण दिली जातात. त्याच्यामुळे एकदम फिजिकल घेतल्यासारखं त्याचा इम्पॅक्ट येतो आणि त्याच्यातनं पण खूप चांगला फायदा होतो. आणि सगळ्यात मोठं बेनिफिट म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं ह्या कोर्सची फीस पण रिलेटिव्हली खूप कमी होऊन जाते. त्याच्यामुळं ऑफलाईन फिजिकल किंवा ऑनलाईन पद्धतीनं, आणि त्याच्यात काही लोकांना जर दोन्ही जमत नसेल तर रेकॉर्डेड सेशन्स मार्फत पण पीबीएचं करिअर ते घेऊ शकतात ITAP या इन्स्टिट्यूट मार्फत. अगदी सर. आणि सर, हा कोर्स कोणासाठी नेमका उपयुक्त आहे? हा कोर्स दिव्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्याला सिक्युअर्ड, ग्रोथ ओरिएंटेड आणि रिस्पेक्टेड एक जॉब पाहिजे आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी, आज आपण ग्रॅज्युएशन करताना 3 वर्षाचा काळ जवळपास वाया घालवतो, असे विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स खूप उपयुक्त आहे. ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी ज्यांना एक सिक्युअर्ड आणि चांगल्या पगाराचा जॉब पाहिजे, MPSC UPSC करणारे लोक ज्यांना एक चांगला करिअर ऑप्शन पाहिजे आहे, आणि तिसरा जे जॉब करणारी लोक आहेत ज्यांनी कोणतेही प्रोफेशनल एज्युकेशन न घेता जॉबला चालू केलं आणि एक 15,000 20,000 येऊन तो जॉब स्टॅग्नंट झाला, अशा लोकांनी जर पीबीएचा कोर्स केला तर त्यांना त्याच्यातनं खूप चांगली ग्रोथ आणि एक चांगलं करिअरमध्ये स्पीड मिळू शकतं. आणि हे गरजेचं नाही की फक्त कॉमर्स स्टुडंटच हे करिअर करू शकतात. सायन्स, आर्ट्स या सगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी येऊन हे करिअर याच्यामध्ये करू शकतात. वुमन एम्पॉवरमेंटच्या दृष्टीने विद्यार्थिनींसाठी हे करिअर अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यार्थिनींना लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभा राहायचं असतं आणि मग लग्नाच्या अगोदर त्यांना कमवायला चालू करायचं असतं. पीबीए कोर्स दरम्यान काय होतं ना की ते स्वतःच्या चांगली कमाई तर कमवतातच, आणि एक चांगल्या कमाईमुळे ना लग्नानंतर त्यांना खूप चांगला रिस्पेक्ट आणि सिक्युरिटी पण मिळते. हाऊसवाईफ ज्या महिला आहेत, ज्या ग्रॅज्युएशन झालं, लग्न झालं आणि 8-10 वर्षाचा गॅप झाला आणि त्यांना स्वतःचं काही करिअर चालू करायचं असेल तर 8-10 वर्षानंतर ना थोडेसे प्रॉब्लेम्स येतात. मग टेलिकॉलर किंवा डेटा मध्ये असं काम करायला लागतं. कामं सगळी चांगलीच असतात पण त्याला करिअर म्हणता येत नाही. अशा महिलांनी जर पीबीएचा कोर्स केला तर त्यांना खूप चांगलं पगार मिळू शकतो, खूप चांगलं त्यांना जॉब पीबीएच्या कोर्स नंतर मिळू शकतो. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा पीबीएचा कोर्स अतिशय उपयुक्त आहे. अगदी सर. आणि सर, पीबीए करून पुढे काय करता येतं? पीबीए करून दिव्या विद्यार्थी ऑफकोर्स त्याच्यातलं नॉलेज घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अकाउंट्स, फायनान्स, ऑडिट, टॅक्सेशन, परचेस या क्षेत्रामध्ये उच्च पदावर काम करू शकतात. आणि त्याच्याशिवाय ते स्वतःची कन्सल्टन्सी पण चालू करू शकतात. म्हणजे अकाउंट रायटिंग, टॅक्स रिटर्न्स फायलिंग, ऑडिटिंग, फायनान्स मॅनेजमेंटची कामं करून ते स्वतःची कन्सल्टन्सी चालू करू शकतात. म्हणजे सिंपल इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स मी आपल्याला सांगतो की एखाद्या बिझनेसमध्ये त्याला फुल टाइम जर अकाउंटंट ठेवायचा असला तर 30 ते 40 हजार रुपये पगार द्यायला लागतो. आणि त्याऐवजी त्याने जर पीबीए सारखा एखादा पार्ट टाइम अकाउंटंट ठेवला तर त्याच्यामध्ये तो फक्त 4 ते 5 तास आठवड्याला आला तर त्याला 10,000 रुपये 12,000 रुपये त्यांनी महिन्याला दिले. आणि अशा प्रकारची 7-8 जर त्यांनी क्लायंट्स त्या पीबीए विद्यार्थ्यांनी पकडले तर महिन्याला लाख रुपये म्हणजे वर्षाला 12 ते 15 लाख रुपयाचं त्याचं उत्पन्न लागू शकतं. आणि एवढं उत्पन्न कमवायला त्याला लागणारं भांडवल जे आहे ते शून्य. तर अशा प्रकारे शून्य भांडवलावर 12 ते 15 हजार सिक्युअर्ड, ग्रोथ ओरिएंटेड उत्पन्न देणारं पीबीए हे असं एकमेव करिअर आहे. आणि अशा प्रकारे पीबीएचे विद्यार्थी याचा फायदा घेऊ शकतात. अगदी सर. कार्यक्रमाच्या एकदम अंतिम टप्प्यावर आहोत आपण. जाता जाता प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय सल्ला द्या? मी विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचं सांगेल. मित्र, भारत हा खूप चांगल्या दिशेनं पुढे जात आहे. 2030 पर्यंत भारत हा जगातली 3री इकॉनॉमी बनणार आहे. 200 वर्ष आपल्याला ज्यांनी राज्य केलं त्या ब्रिटनपेक्षा पण आपण पुढे जाणार आहोत. आज जगातली सगळ्यात मोठ्या मोठ्या कंपन्या, फेसबुक झालं, ॲपल झालं, मायक्रोसॉफ्ट झालं, बोईंग कंपनी झाली, गुगल, प्रत्येक जण भारतामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहत आहे. आणि ह्या पुढच्या 10 वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप जास्त डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट होणार आहे. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना खूप जास्त करिअर ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होणार आहेत. फक्त गरज आहे विद्यार्थ्यांना ह्या करिअर ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्यासाठी स्वतःला तयार करण्याची. आणि विद्यार्थ्यांनी जर पीबीए सारखं प्रोफेशनल एज्युकेशन घेऊन स्वतःला तयार केलं तर त्यांचं नक्कीच एक अतिशय उज्ज्वल भविष्य आणि करिअर त्यातनं घडू शकेल. पालकांना मी सांगेल की आपली काळजी मी नक्की समजू शकतो. पुण्याबाहेरचे जे स्पेशली पालक आहेत, आपल्या लहान मुलांना एवढ्या दिवस आपण आपल्या पंखांखाली मोठं केलेलं असतं आणि असं अचानक गावाबाहेर त्यांना जगासमोर पाठवायला थोडंसं अवघड नक्की होऊ शकतं. पण जो
जोपर्यंत ते बाहेर पडणार नाहीत, जगाला फेस करणार नाहीत, स्वतःचे निर्णय स्वतः घेणार नाहीत ना, तोपर्यंत मॅच्युअर्ड किंवा इंडिपेंडंट पण होणार नाहीत. प्रसिद्ध कवी जगदीश खिबुडकरांनी आपल्याकडे सांगून ठेवलेलं आहे, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आपल्या पाखरांना आपण माझ्याकडे पाठवा, आमच्याकडे आयटॅप इन्स्टिट्यूटकडे पाठवा. आम्ही त्यांना करिअर तर घडूच, पण त्यांना स्वावलंबी व इंडिपेंडंट पण बनवू. शेवटी मी एकच विनंती करतो, पुण्याचे असेल, पुण्याबाहेरचे असाल, प्रत्येक पालकांनी ना थोडासा वेळ काढून आयटॅप संस्थेला व्हिजिट करा. 1 दिवसाची आपली इन्व्हेस्टमेंट असेल, 1 दिवस आपला जाईल, पण ह्या 1 दिवसाची इन्व्हेस्टमेंट आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकेल. त्याच्यामुळे ऑफलाईन किंवा ऑनलाईन ह्याच्यापैकी कोणत्याही पद्धतीनं PBAचं उत्कृष्ट नोकरी मिळवून देणारे उत्कृष्ट करिअर करा आणि आपलं भविष्य घडवा. आम्ही आपली वाट पाहत आहोत. अगदी सर, वेळेअभावी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाले नसतीलच, पण त्यासाठी सध्या जे संपर्क क्रमांक तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. तुम्ही आयटॅप एज्युकेशनला, आयटॅप इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. आणि आता हे संपल्या लगेच तुम्ही युट्यूबवर जा, आयटॅप एज्युकेशन हा चॅनल सबस्क्राईब करा, सर्च करा. तिथे एक सेशन होणार आहे आणि त्या सेशन मधून तुम्हाला या करिअरची, नोकरी मिळवून देणाऱ्या उत्कृष्ट करिअरची अधिक माहिती आणि अधिक मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. सर, तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं आणि आता युट्यूबच्या माध्यमातून देखील तुम्ही करणारच आहात, त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. ताज्या अपडेटेड बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही.